मी श्याम पाटील, आपण बघत आहात लेवा जगत न्यूज। केतन गिरंगे, फैजपूर नगरपालिकेच्या प्रभाग 5 ब मधून निवडून आलेला बिनविरोध सर्वांच्या सहकार्यामुळे आज मी बिनविरोध निवडून आलेला असल्यामुळे शहराच्या विकासासाठी वार्डाबरोबरच शहराच्या सुद्धा विकासासाठी मी प्रयत्न करेल। कारण बऱ्याच ठिकाणचे मी मागे सांगितलेलं होतं की बऱ्याच ठिकाणी गटारींचे काही प्रॉब्लेम आहेत कॉलनी भागांमध्ये आणि आमच्या वार्डामध्येही काही 2-3 गटारींचे प्रॉब्लेम आहेत। ते स्वच्छता, पथदिवे याच्यावर जास्त भर दिला जाईल आणि पाणी जे विस्कळीत पुरवठा आहे ते व्यवस्थित रेग्युलर करण्यावर माझा 100% भर राहील। आणि त्याबरोबरच जे बेरोजगारी आहे मुलांमध्ये, त्या नोकरी धंद्याच्या संपर्कामध्ये त्या संदर्भात मी थोडा प्रयत्नशील राहील की काही मुलांना प्राधान्याने पुण्या मुंबईला रोजगार मिळावा, त्या गोष्टीने जास्त शहराच्या विकासामध्ये भर घालेल। कुणाला मदत करणार आहे का नगराध्यक्षपदासाठी? नगराध्यक्षपदासाठी आता आमचे काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार एक उभे आहेत, त्यांच्या बरोबर आम्ही राहणार आहोत आणि आमचे काही जागांवर काही नगरसेवक सुद्धा निवडणूक लढवत आहेत काँग्रेसचे, त्यांच्या निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सावदा शहरात आली आहे एक खास संधी। राधाकृष्ण संकुल, रावेर महामार्गलगत LIC बिल्डिंग शेजारी, महेंद्र स्वामींच्या समोर। इथे मिळतील व्यवसायासाठी प्रशस्त दुकाने, राहण्यासाठी आधुनिक 1 BHK फ्लॅट्स, लॉजिंगची सोय आणि टेरेसवर जिमसाठी खास हॉल, संपूर्ण लिफ्ट आणि पार्किंगची सोय असलेली ही जागा आता योग्य त्या भाड्याने उपलब्ध आहे। लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा। बघत रहा लेवा जगत। धन्यवाद।